नमस्कार, मैत्रेयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मॉड्यूल 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1 स्टार्ट करणार आहोत. या आधीचे जे 2 मॉड्यूल्स होते ते दोन्ही मॉड्यूल्स आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण तिसरं मॉड्यूल बघणार आहोत. काय आहे आपलं तिसरं मॉड्यूल? राईट टू इक्वॅलिटी. ओके, आर्टिकल 14 to 18. आपल्याला माहिती आहे फंडामेंटल राईट्स पार्ट 3 स्टार्ट कुठून होतो? आर्टिकल 12 पासून. ओके, आर्टिकल 12 पासून स्टार्ट होतो. आर्टिकल 12 मध्ये काय दिलेलं आहे? स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे जी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. त्यानंतर आर्टिकल 13 कशाच्या संदर्भात आहे? लॉ इनकन्सिस्टंट ऑर इन डेरोगेशन विथ फंडामेंटल राईट्स, म्हणजे असे कायदे जे प्री कॉन्स्टिट्यूशनल असतील और पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल असतील तर त्या आणि ते कायदे जर फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करत असतील तर त्या कायद्यांबरोबर काय होणार, त्या लॉज बरोबर काय होणार. आणि त्याचबरोबर आपण हे पाहिलं होतं आर्टिकल 13 मध्ये की लॉची डेफिनेशन काय आहे. ओके, सो हे सगळं आपण 12 आणि 13 मध्ये बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत आर्टिकल 14 पार्ट 3 मधलं आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18. हे सगळे आर्टिकल्स कशाच्या संदर्भात आहेत? इक्वॅलिटीच्या संदर्भात आहेत. ओके, इक्वॅलिटी. आता हे आपल्या सिलेबसचे पॉईंट आहेत. बघा, तुम्ही जर आपल्या विद्यापीठाचा सिलेबस पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की अशा पद्धतीने 10 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, तर पहिला पॉईंट काय आहे? इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, त्याच्यानंतर परमिशन ऑफ रिझनेबल क्लासिफिकेशन बट प्रोहिबिशन ऑफ क्लास लेजिस्लेशन. त्यानंतर आर्टिकल 14 स्ट्राइक्स ॲट आर्बिट्रेरीनेस. ओके, हे तीन जे पॉईंट्स आहेत ते तिन्ही पॉईंट्स कशाच्या संदर्भात आहेत? आर्टिकल 14च्या संदर्भात आहेत. त्यानंतर हे जे चौथा पॉईंट आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट सिटीजन, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर बॅकवर्ड क्लासेस, इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन. हे जे 3 पॉईंट्स आहेत, चौथा, पाचवा आणि सहावा, ते आर्टिकल 15च्या रिलेटेड आहेत. ओके, डिस्क्रिमिनेशनला आर्टिकल 15 काय करतं? प्रोहिबिट करतं. ओके, त्यानंतर इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑन पब्लिक एम्प्लॉयमेंट, रिझर्वेशन इन प्रमोशन. हे जे 2 पॉईंट्स आहेत ते आहेत आर्टिकल 16. ओके, पब्लिक एम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड आहे आर्टिकल 16. त्यानंतर अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी आर्टिकल 17. त्यानंतर अबॉलिशन ऑफ टायटल्स आर्टिकल 18. सो हे आपले 10 पॉईंट सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ते आपण आता बघणार आहोत. 1 by 1 आपण सुरू करूया. इक्वॅलिटी पासून स्टार्ट करणार आहोत. इक्वॅलिटीचं जे आर्टिकल आहे कोर आर्टिकल 14. ओके, आर्टिकल 14 जर आपण बघायला गेलं तर आपल्याला 2 कॉन्सेप्ट समोर दिसतात. कोणत्या 2 कॉन्सेप्ट आहेत बघा? इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. सुरुवातीला जर आपण असं पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, सिमिलर आहेत. पण आपण कायद्याचे विद्यार्थी आहोत त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जिथे 2 टर्म्स येतात, 2 गोष्टी येतात, त्या जरी सारख्या सारख्या दिसत असल्या तरी त्यांचा अर्थामध्ये खूप जास्त फरक असतो. ओके, तो अर्थ आपल्याला प्रत्येक गोष्टीचा समजून घ्यायचा आहे. आर्टिकल 14 काय आहे? इक्वॅलिटी बिफोर लॉ. 2 ओळींचा आर्टिकल आहे, छोटंसं आर्टिकल आहे, पण जर ह्याचं एक्सप्लेनेशन आपण बघायला गेलं, या संदर्भातल्या केसेस आपण जर बघायला लागलो तर मात्र त्या प्रचंड आहेत. म्हणजे हे फक्त 2 ओळीमध्ये खूप गोष्टी सामावलेल्या आहेत. काय आहे बघा? स्टेट शॅल नॉट डिनाय. बघा, स्टेटच्या संदर्भात आहे आर्टिकल 12 आठवलं पाहिजे जेव्हा स्टेट येतं. ओके, शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ or the equal protection of laws within the territory of India. Okay. Equality before law and equal protection of law या 2 कॉन्सेप्ट मधला आपण आधी ह्या दोन्ही कॉन्सेप्ट आपण आधी समजून घेऊया. इक्वॅलिटी बिफोर लॉ
ही जी कॉन्सेप्ट आहे ती नेगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. ओके, हिचा जो ओरिजिन आहे तो ब्रिटिश कन्सेप्टमध्ये आहे किंवा ब्रिटिश लॉ पासून हे डिराईव्ह झाले असं आपल्याला म्हणता येईल. कुठली कन्सेप्ट होती ब्रिटिश लॉ मध्ये? रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट होती. ओके, कोणी प्रपोज केली होती? सर एडवर्ड कोक, अगेन्स्ट द किंग्स आर्बिट्ररी पॉवर. ओके, रूल ऑफ लॉ जे त्या काळामध्ये जी किंगची पॉवर होती, कोण होतं? सुप्रीम किंग होता. तर त्या किंगची जी काही आर्बिट्ररी पॉवर होती, किंग मनाला वाटेल तसं वागत होता, सो त्याला विरोध करण्यासाठी म्हणून सर एडवर्ड कोक यांनी कोणती कॉन्सेप्ट मांडली? रूल ऑफ लॉची कॉन्सेप्ट मांडली. ओरिजिन कुठे आहे? ब्रिटिश कन्सेप्ट आहे. ओके, लॅटर डेव्हलप बाय एव्ही डायसी. आपल्याला एव्ही डायसीचं नाव खूपदा ऐकायला मिळतं, कारण एव्ही डायसीने ही जी रूल ऑफ लॉची कॉन्सेप्ट आहे ती पुढे जाऊन काय केली? विकसित केली, त्याच्यात डेव्हलपमेंट्स केल्या. ओके, आणि त्याने 3 पॉस्ट्युलेट्स केले. ओके, कोणते होते ते 3 पॉस्ट्युलेट्स? फर्स्ट होतं सुप्रीमसी ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड प्रीडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट. ओके, काय होती ही रूल ऑफ लॉची कॉन्सेप्ट? नो पर्सन इज अबाउट द लॉ. ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज स्टेटस, वेल्थ, रेस, जेंडर, सोशल पोझिशन, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स. तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये असा, स्टेटसमध्ये असा, तुमच्याकडे कितीही वेल्थ असू देत, जेंडर तुमचं कोणतंही असू देत, सोशल पोझिशन काहीही असली तरी, किंवा तुमचा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कोणताही असू देत, हे काहीही असलं तरी सुद्धा ऑल पर्सन्स आर इक्वली सब्जेक्ट टू ज्युरिस्डिक्शन ऑफ ऑर्डिनरी कोर्ट्स. ओके, सगळे लोक किंवा सगळी जी काही माणसं आहेत ती कशाचं ज्युरिस्डिक्शन आहेत? ऑर्डिनरी कोर्ट्सचं. ते अँसरेबल आहेत कुणाला? कोर्टला. ओके, आता डायसीचे जे 3 पॉस्ट्युलेट्स मी सांगितले ते काय म्हणतात बघा? सुप्रीमसी ऑफ लॉ. लॉ सुप्रीम आहे, लॉच्या वरती कोणी नाही. ओके, सुप्रीमसी ऑफ लॉ अगेन्स्ट आर्बिट्ररी पॉवर. आर्बिट्ररी पॉवर, किंगची जर पॉवर असेल तर किंगपेक्षाही वरती काहीतरी आहे, ते म्हणजे काय आहे? लॉ आहे, कायदा आहे. ओके, त्यानंतर इक्वॅलिटी बिफोर लॉ. आता कायदा सर्वोच्च आहे, पण हा जो कायदा आहे तो सर्वांना समान लागू होतो. ओके, इक्वॅलिटी बिफोर लॉ. एव्हरीवन इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट ऑफिशियल्स इज बाउंड बाय द सेम लॉ. सगळ्यांसाठी कायदा काय आहे? समान आहे. प्रीडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट. ओके, राइट्स आर प्रोटेक्टेड थ्रू द कोर्ट्स, नॉट डायरेक्टली फ्रॉम अ रिटन कॉन्स्टिट्यूशन. बघा, ही ब्रिटिश कॉन्सेप्ट आहे, ही इंडियामध्ये लागू होत नाही, कारण इंडियाकडे एक रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. लीगल स्पिरिट्स म्हणजे कोर्ट्सचे डिसिजन्स देतात, त्यावर बेस्ड असा कायदा किंवा त्यावर बेस्ड असं त्याचं ॲप्लिकेशन या संदर्भातली हे जे पॉस्ट्युलेट आहे ते बोलतं. नॉट ॲप्लिकेबल टू इंडिया सिन्स इंडिया द कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम लॉ अँड सोर्स ऑफ ऑल राईट्स. ओके, इंडियामध्ये एक रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, तो एक सुप्रीम लॉ आहे आणि तो सोर्स आहे सगळ्या लॉजचा किंवा अदर्स जे काही आपले ऍक्ट्स आहेत त्यांचा. त्यामुळे इंडियासाठी ही कॉन्सेप्ट लागू होत नाही, पण एव्ही डायसीने दिलेल्या कॉन्सेप्टमधली ही 3री कॉन्सेप्ट आहे, प्रीडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट. सो हे रूल ऑफ लॉच्या संदर्भात होतं. आपण आर्टिकल 14 बघतोय. ओके, इक्वॅलिटी बिफोर लॉ एन्श्युअर्स द ॲब्सेन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस अँड इक्वल सबजेक्शन ऑफ ऑल ऑर्डिनरी लॉज. According to Dr. Jennings, equality before law means that equality before law means that among equals the law should be equal. ओके, जे इक्वल आहेत त्यांच्यासाठी कायदा कसा असला पाहिजे? समान असला पाहिजे. And should be equally administered, that like should be treated alike. The right to sue and right to be sued, to prosecute and the prosecuted for the same kind of action should be same for
should be same for all citizens and full age and understanding within the distinction, without the distinction of race, religion, wealth, social status and political influence. ओके, जेनिंगची ही डेफिनेशन आहे इक्वॅलिटी बिफोर लॉच्या संदर्भात. इक्वॅलिटी बिफोर लॉ काय सांगतं? लॉ इक्वल असला पाहिजे इक्वल्सच्या कंटेक्स्टमध्ये. ओके, जे लोक इक्वल आहेत त्यांना इक्वली ट्रीट केलं पाहिजे. आता बघा, इक्वल्ससाठी इक्वल आणि लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक, म्हणजे जे सेम स्टेटसमध्ये येतात, सेम लेवलला येतात, त्यांना सारखं ट्रीट करायचं असं जेनिंग सांगतं. ओके, आणि ज्या फॉर द सेम काइंड ऑफ ॲक्शन शुड बी सेम फॉर ऑल सिटीजन्स ऑफ फुल एज अँड अंडरस्टँडिंग विदाउट अ डिस्टिंक्शन, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता जे लोक एकाच स्टेटामध्ये आहेत त्यांना सेम ट्रीट करायचं असं जेनिंग सांगतं. ओके, सो हे होतं इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही एक पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट आहे. यामध्ये डिराइव्ड फ्रॉम द 14th अमेंडमेंट ऑफ US कॉन्स्टिट्यूशन, लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक, अनलाईक शुड बी ट्रीटेड अलाईक, अनलाईक शुड नॉट बी ट्रीटेड अलाईक. बघा हे काय सांगतं? एक सोशली एक काहीतरी प्रत्येकाची पोझिशन असते. ओके, काही लोक खूप जास्त वेल्दी असतात, श्रीमंत असतात, काही खूप गरीब असतात, काहींकडे काही फिजिकल कॅपॅसिटी जास्त असते, वेअरॅज काही फिजिकल कॅपॅसिटीच्या बाबतीमध्ये थोडे मागे असतात किंवा त्यांना ते त्यांच्यावरती निसर्गाकडून काही अन्याय झालेला असतो किंवा अनेक गोष्टी असतात. ओके, प्रत्येक जण इक्वल पोझिशनला असतो का? जेव्हा आपण एखादी रेस सुरू करतोय आणि त्या शर्यतीमध्ये जर काही लोक आधीच खूप पुढे आहेत आणि काही लोक आधीच खूप मागे आहेत आणि आपण त्यांना म्हणतोय की तुम्ही सगळे समान आहात आणि आता तुम्ही समान ट्रीट केले जाणार आहात, जसं जेनिंग म्हटलं होतं की सगळेच समान आहेत, असं जर आपण म्हटलं तर ते प्रॅक्टिकल आहे का? ते योग्य आहे का? बघा, या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे सगळ्यात आधीच खूप पुढे आहेत त्यांना समान ट्रीट करणं, जे आधीच खूप मागे आहेत त्यांना समान ट्रीट करणं, हा काय होईल? हे काहीतरी जस्ट बोलणं होईल. ओके, कारण ह्या रेसमध्ये जास्त जिंकण्याची प्रोबॅबिलिटी कोणाची आहे? जे आधीपासूनच खूप जास्त पुढे आहे. लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक, अनलाईक शुड नॉट बी ट्रीटेड अलाईक. ओके, ensures equal treatment for persons in similar circumstances. जे लोक सिमिलर सर्कमस्टान्सेसमध्ये आहेत, एखाद्या सिमिलर गोष्टीसाठी सिमिलर सर्कमस्टान्सेसमध्ये सिमिलर पोझिशनला ते आहेत, त्यांना कसं ट्रीट करायचं आहे? इक्वली ट्रीट करायचं आहे. ओके, पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन ऑन द स्टेट टू एन्श्युअर इक्वॅलिटी इन लॉज ॲप्लिकेशन प्रोहिबिट्स arbitrary discrimination, prohibits arbitrary discrimination. ओके, हे काय आहे? पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन आहे स्टेटवरती की त्यांनी इन्श्युअर करायची इक्वॅलिटी इन लॉच्या ॲप्लिकेशनमध्ये, आणि आर्बिट्ररी डिस्क्रिमिनेशन आहे ते मात्र करायचं नाही. आता आपण काही केस लॉज बघू आणि त्यातून ही कॉन्सेप्ट अधिक समजून घेऊया. E.P. रॉयप्पाज वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू 1973 ची ही केस आहे. यामध्ये इक्वॅलिटी या कॉन्सेप्टवरती जास्त फोकस होता आणि इक्वॅलिटीच्या संदर्भामध्ये सांगण्यात आली होती की इक्वॅलिटी इज अ डायनॅमिक कन्सेप्ट, इट कॅनॉट बी क्रिप्ट, कॅपिंग और कन्फाइंड विदिन ट्रॅडिशनल लिमिट्स. इक्वॅलिटी इज द अँथिसिस ऑफ आर्बिट्रीनेस. ओके, तुम्ही इक्वॅलिटीला कुठेही डांबून ठेवू शकत नाही किंवा तिला क्रिप्ट, कॅबिन किंवा कन्फाइंड करू शकत नाही ट्रॅडिशनल लिमिट्समध्ये. ट्रॅडिशनल लिमिट काय सांगणार आपल्याला? की सगळे समान आहेत. पण तसं प्रत्यक्षात आहे का सोशल स्टेटसमध्ये? तर नाहीये. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. E.P. रॉयप्पामध्ये हे हायलाईट केलं होतं की सगळेच एका पोझिशनला नाही आहेत, त्यामुळे आपल्याला इक्वॅलिटीला फक्त ट्रॅडिशनल लिमिट्समध्ये बसवून तिचा अर्थ लावणं ही चुकीची गोष्ट ठरेल. त्यानंतरची केस आहे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आर्टिकल 14 स्ट्राइक्स ॲट आर्बिट्रीनेस इन लॉ अँड स्टेट ॲक्शन. इक्वल प्रोटेक्शन एन्श्युअर्स फेअर ट्रीटमेंट ऑफ इक्वल्स इन सिमिलर सिच्युएशन्स while allowing
डिफरन्सिएशन when justified. ओके, जेव्हा जस्टिफाईड असेल तेव्हा एक रिझनेबल डिस्क्रिमिनेशन सुद्धा करता यायला हवं, असं कोणत्या केसमध्ये सांगितलं होतं? मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सांगितलं होतं. काय आहे रिझनेबल डिफरन्सिएशन? कसं ठरवायचं हे रिझनेबल आहे अनरिझनेबल आहे? सो बघूया, आपल्या सिलेबसमधला जो सेकंड पॉईंट आहे तो याच संदर्भातला आहे. परमिशन ऑफ रिझनेबल क्लासिफिकेशन बट प्रोहिबिशन ऑफ क्लास लेजिस्लेशन. काय परमिटेड आहे? रिझनेबल क्लासिफिकेशन परमिटेड आहे. तुम्ही रिझनेबली लोकांना क्लासिफाय करू शकता, वेगवेगळं ट्रीट करू शकता आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या गोष्टी आणू शकता. वेअरॅज इक्वॅलिटी हे प्रिन्सिपल तिथेच आहे, पण ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणजे रिझनेबल क्लासिफिकेशन करू शकता पण क्लास लेजिस्लेशन करू शकत नाही. तुम्ही एखाद्या क्लाससाठी वेगळाच कायदा काहीतरी बनवलात आणि तो चालू केलात तर ते चालणार नाही. बघूयात आपण ह्या दोन्ही कॉन्सेप्ट बघूयात. आता हे क्लास लेजिस्लेशन काय आहे ते आधी बघूयात. When a law arbitrarily selects certain persons or groups for privileges or penalties without justification. मी लेजिस्लेशनमध्ये आहे, मी लॉ बनवते किंवा मी पार्लमेंटमध्ये आहे, मी लॉ इम्प्लिमेंट करण्याचं काम करते. काहीही कोणत्याही प्रकारचं काम मी करत असताना मी असे काही लोक निवडले, असा काही सर्टन ग्रुप, सर्टन पर्सन्स निवडले, आर्बिट्ररी निवडले, मला ज्यांना वाटतं त्यांना मी निवडलं आणि काय केलं, त्यांच्यावरती त्यांना काहीतरी प्रिव्हिलेजेस देऊ केले किंवा मला ते लोक आवडत नाहीत त्यांच्यावरती काहीतरी पेनल्टीज लावल्या. हे जे काही आहे ना, हे क्लास लेजिस्लेशन आहे. म्हणजे एखाद्या क्लासला असंच रँडमली सिलेक्ट केलं, काही आपल्याला माहीत नाही, सोशल हिस्ट्री माहीत नाही आहे किंवा काही इकॉनॉमिक त्यांच्यावरती अन्याय झालाय, काहीही मला माहीत नाही आहे, मी रँडमली लोक सिलेक्ट केली आणि त्यांच्यासाठी एक कायदा बनवला, तर ते होईल क्लास लेजिस्लेशन. ओके, ग्रँटिंग बेनिफिट्स टू वन कास्ट और सेक्शन विदाउट रॅशनल बेसिस. काहीच रॅशनल बेसिस नाही आहे. ओके, माझ्याकडे काही डेटा नाही आहे, माझ्याकडे काही रिसोर्स नाही आहे किंवा माझ्या रिसर्च नाही आहे त्या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारचा, फक्त मला वाटलं म्हणून मी कुणाला तरी बेनिफिट देऊ केली, तर ते काय होणार आहे? क्लास लेजिस्लेशन होणार आहे. वेअरॅज रिझनेबल क्लासिफिकेशन जे आहे ते परमिटेड आहे. ओके, रिकॉग्नाइजेस दॅट people are differently situated, laws can be differentiate if justified. Okay, रिझनेबल क्लासिफिकेशन मध्ये काय असतं की जी लोक वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये आहेत त्यांना एक समान ट्रीट करणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल गोष्टी करणं, हे परमिटेड आहे रिझनेबल क्लासिफिकेशन मध्ये. ओके, आता ट्विन टेस्ट आहे आपल्याकडे. रामकृष्ण दलमिया वर्सेस जस्टिस S.R. तेंडुलकर या केसमध्ये दोन आपल्याला टेस्ट मिळतात किंवा दोन गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत की ते रिझनेबल क्लासिफिकेशन आहे की काय आहे, क्लास लेजिस्लेशन आहे. हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत. इंटेलिजिबल डिफरन्शिया मस्ट डिस्टिंग्विश दोज इन्क्लूड फ्रॉम दोज एक्सक्लुडेड. ओके, डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे, इंटेलिजंटली डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे, डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की ह्या लोकांना आम्ही का घेतलं या ग्रुपमध्ये पर्टिक्युलर आणि का ह्यांना स्पेशली ट्रीट केलं, पेनल्टीज दिल्या किंवा प्रिव्हिलेजेस दिले, काहीही दिलं, पण ह्यांना का सिलेक्ट केलं यासाठी इंटेलिजन्स वापरून दिलेलं एक रिझन असलं पाहिजे. आणि दुसरं रॅशनल नेक्सिस असलं पाहिजे. मस्ट रिलेट टू द ऑब्जेक्ट सॉट बाय लेजिस्लेशन. ओके, एक रॅशनल असला पाहिजे. आणि रॅशनल नेक्सिस म्हणजे मस्ट रिलेट टू द ऑब्जेक्ट सॉट बाय लेजिस्लेशन, की ऑब्जेक्ट काय आहे, रॅशनल काय आहे लेजिस्लेशनचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. क्लास लेजिस्लेशनमध्ये ते होत नाही, कारण ऑब्जेक्ट काहीच नसतं, फक्त रँडमली लोक सिलेक्ट केलेले असतात आणि त्यांना प्रिव्हिलेजेस किंवा पेनल्टीज दिलेल्या असतात. आता थर्ड पॉईंट आहे, आर्टिकल 14 स्ट्राइक्स ॲट आर्बिट्ररीनेस. Okay, Article 14 of the Indian Constitution guarantees equality before law and equal protection of law to all persons. Okay, Article 14 arbitrariness ला काय करतो, विरोध करतो. In its early judicial interpretation, Article 14 was understood mainly through the doctrine of reasonable classification. According to this doctrine, the state was permitted to treat different classes of person differently
प्रोव्हाइडेड 2 कंडिशन्स वेअर सॅटिस्फाईड. कोणत्या 2 कंडिशन्स आहेत? द क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन अन इंटेलिजिबल डिफरन्शिया अँड रॅशनल नेक्सस. जे मी वरती एक्सप्लेन केलं. सो आर्टिकल 14 काय आहे? स्ट्राइक्स टू आर्बिट्ररीनेस. आर्बिट्ररीनेसला आर्टिकल 14 विरोध करतंय आणि 2 टेस्ट आपल्याला समोर येत आहेत. पहिलं तर इंटेलिजिबल डिफरन्शिया असला पाहिजे. कशाच्या संदर्भामध्ये? रिझनेबल क्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये आणि रॅशनल नेक्सस असलं पाहिजे. ओके. Under this narrow approach, the law was considered valid so long as it satisfied these 2 conditions, even if it appeared harsh or unfair in its operation. However, the evolution of the constitutional jurisprudence, the Supreme Court realized that mere classification is not sufficient to ensure real equality. Okay, फक्त क्लासिफिकेशन करून फक्त एका ग्रुपमध्ये घातल्यामुळे किंवा एका ग्रुपमध्ये पुट केल्यामुळे काय होणार नाहीये, तर जी इक्वॅलिटी, रिअल इक्वॅलिटी आपल्याला इन्शुअर करायची आहे ती इन्शुअर होणार नाहीये असं कोणाला वाटतंय? सुप्रीम कोर्टला वाटतंय. द कोर्ट रिकॉग्नाइज दॅट लॉ मे टेक्निकली सॅटिस्फाय द टेस्ट ऑफ क्लासिफिकेशन but may still be arbitrary, unfair or unreasonable. This led to a broader and more substantive interpretation of Article 14. Court recognized that law may technically satisfy the test of classification. Intelligible differential आहे, rational nexus आहे, हे टेक्निकली तुम्ही सॅटिस्फाय करू शकता, बट तरी सुद्धा तिथे सुद्धा काय असणार आहे? आर्बिट्ररीनेस दिसू शकतो, अनफेअरनेस दिसू शकतो, अनरिझनेबलनेस दिसू शकतो. सो हा जो विचार होता, हा जो कोर्ट ज्युडिशियल इंटरप्रिटेशन्समधून आलेला विचार होता, त्यानं काय केलं? जे इंटरप्रिटेशन होतं आर्टिकल 14चं ते विस्तृत केलं, ब्रॉडर केलं. ओके. द कोर्ट हेल्ड दॅट आर्बिट्ररीनेस इज अ व्हेरी negation of equality. Any state action that is arbitrary, whether legislative, executive or administrative, automatically violates Article 14. Equality does not merely mean equal treatments under similar circumstances, it also means absence of arbitrariness in state action. फक्त सगळ्यांना इक्वली ट्रीट करणं, क्लासिफिकेशन, रिझनेबल क्लासिफिकेशन करणं हीच इक्वॅलिटी नाही आहे, तर ही स्टेटची सुद्धा ड्युटी आहे. जेव्हा स्टेट कोणत्याही प्रकारे, म्हणजे लेजिस्लेटिव्ह ॲक्शन असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन असेल, एक्झिक्युटिव्ह ॲक्शन असेल, कोणत्याही प्रकारे स्टेट काम करत असेल तर इथे आर्बिट्ररीनेस नसला पाहिजे, आर्बिट्ररीनेसला मोठा नो असला पाहिजे, असं कोर्टानं आपल्या वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये सांगितलं. दिस ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंटरप्रिटेशन वॉज फर्मली एस्टॅब्लिश इन ई पी रोयप्पा. इक्वॅलिटीच्या संदर्भातली एकदम इम्पॉर्टंट केस म्हणजे ई पी रोयप्पा केस, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की इक्वॅलिटी फक्त तुम्ही एका तुम्ही जो ठरवलेला साचा आहे त्याच्यातून बघून चालणार नाही, तर ती खूप ब्रॉड वायडर अशी कॉन्सेप्ट आहे. वेअर द सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट इक्वॅलिटी अँड आर्बिट्ररीनेस आर सॉल्ड एनिमीज अँड वेअर आर्बिट्ररीनेस एक्झिस्ट्स इक्वॅलिटी इज डिनाईड. जिथे कुठेही आर्बिट्ररीनेस आहे, स्टेट ॲक्शनमध्ये आपल्याला आर्बिट्ररीनेस दिसतो, तिथे काय आहे? तिथे इक्वॅलिटी नाही आहे. ओके. इक्वॅलिटी आणि आर्बिट्ररीनेस हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत? शत्रू आहेत, असं ई पी रोयप्पा वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडूमध्ये कोर्टानं सांगितलं. वेअर आर्बिट्ररीनेस एक्झिस्ट्स इक्वॅलिटी इज डिनाईड. दिस प्रिन्सिपल further reinforced in Menka Gandhi versus Union of India, where the court expanded the scope of Article 14 to ensure fairness, reasonableness and non-arbitrariness in all state action. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया पासपोर्ट केस, ओके, ज्यामध्ये मेनका गांधींचा पासपोर्ट सीज केला होता. पासपोर्ट ॲक्ट होता त्या काळातला, तर त्या ॲक्टच्या अंडर तो एक स्पेसिफिक क्लॉज अंडर मेनका गांधी यांचा पासपोर्ट काढून घेण्यात आला होता आणि तिथे पूर्ण ती केस उभी राहिली होती. आणि ही वेअर द कोर्ट एक्सपॅन्डेड द स्कोप ऑफ आर्टिकल 14, ही गोल्डन ट्रायंगल याच्यामध्ये कोर्टानं दिला होता 14, 19 आणि 21चा, ज्याच्यामध्ये आर्टिकल 14चा जो स्कोप होता तो सुद्धा खूप जास्त
वाढला होता. इन्शुअर्स फेअरनेस, रिझनेबलनेस अँड नॉन आर्बिट्रीनेस ऑफ स्टेट ॲक्शन. म्हणजे स्टेटची जी ॲक्शन आहे, पासपोर्ट काढून घेणं, ही जी कृती होती मेनका गांधींच्या संदर्भातली, सो ही स्टेट ॲक्शन सुद्धा आर्टिकल 14च्या कक्षेत येऊन त्या आर्टिकल 14 याला सुद्धा विरोध करत आहे. हे ब्रॉडर इंटरप्रिटेशन आहे. पहिल्या लेवलला आपलं काय इंटरप्रिटेशन होतं? सगळे लोक समान आहेत. दुसऱ्या लेवलला आपण काय इंटरप्रिट केलं? सगळे लोक समान आहेत, पण काही लोकांना विशेष सवलतींची गरज आहे, कारण आपलं सोशल स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. मग जे वेगवेगळे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रीट करणं गरजेचं आहे. त्याच्या हे पुढे जाऊन आपलं तिसरं इंटरप्रिटेशन काय आहे? तिसरं इंटरप्रिटेशन असं आहे, इक्वॅलिटी आहे, बरोबर आहे. जे लाईक पोझिशनला नाही आहेत त्यांना लाईकली ट्रीट करण्यात काही अर्थ नाही, हेही बरोबर आहे. पण त्याचबरोबर ज्या स्टेटच्या ॲक्शन्स आहेत त्या सुद्धा आर्बिट्ररी असायला नाही पाहिजेत. ओके, सो हे आपलं अजून ब्रॉडर झालेलं इंटरप्रिटेशन आहे आर्टिकल 14चं. Thus, Article 14 today is not confined to checking on reasonable classification alone. दोन टेस्ट लावायच्या, इंटेलिजिबल डिफरन्शिया अँड रॅशनल नेक्सिस, आणि फक्त रिझनेबल आहे की नाही किंवा अनरिझनेबल क्लासिफिकेशन होत आहे तर मग ते जज करायचं, एवढंच काम आर्टिकल 14चा तर राहिलेलं नाही आहे. तर त्याचा जो काही जे काही त्याचा पूर्ण आवाका आहे तो वाढलेला आहे. इट ॲक्ट्स ॲज अ कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी अगेन्स्ट आर्बिट्ररी स्टेट ॲक्शन, एन्शुरिंग दॅट ऑल लॉज अँड ॲक्शन्स ऑफ द स्टेट आर फेअर, जस्ट अँड रिझनेबल इन बोथ पर्पज अँड इफेक्ट. ओके, फेअर, रिझनेबल आणि कसं असलं पाहिजे? फेअर, रिझनेबल आणि जस्ट असले पाहिजेत स्टेटचे ॲक्शन सुद्धा. सो हा बेसिकली आपला थर्ड पॉईंट होता सिलेबसमधला. आता या संदर्भातल्या काही केस लॉज आपण बघणार आहोत. स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार 1952. आपण काय बघितलं? आपण रिझनेबल क्लासिफिकेशन बद्दल बोललो आणि दुसरं होतं ज्याला विरोध आहे ते म्हणजे क्लास लेजिस्लेशन. या केसमध्ये तेच झालंय बघा, क्लास लेजिस्लेशन तयार करण्यात आलं. काय होतं? द वेस्ट बेंगॉल स्पेशल कोर्ट्स ॲक्ट 1950 वॉज एनॅक्टेड टू प्रोव्हाइड फॉर द स्पीडियर ट्रायल ऑफ सर्टन ऑफेन्सेस बाय एस्टॅब्लिशिंग स्पेशल कोर्ट्स. The act empowered the state government to decide which offences or classes of offences would be tried by these special courts. The validity of the act was challenged on the ground that it did not specify any objective criteria or guidelines for selecting offences be tried by special courts. Okay, काय आहे बघा, काही स्पेशल ऑफेन्सेस निवडले रँडमली आणि त्यांना स्पेशल कोर्ट्स ट्राय करणार किंवा त्यांच्यावर त्यांचा खटला हे स्पेशल कोर्ट्स चालवणार असं ठरवण्यात आलं. आता याच्यामध्ये कुठलं रॅशनल वापरलंय, इंटेलिजिबल डिफरन्शिया केलाय? नाही केलेला. ओके, तर मग हे चॅलेंज झालं कोर्टामध्ये. वेदर द अनकंट्रोल अँड अनगाइडेड discretion given to the state government to classify offenses violated Article 14 of the Constitution. ओके, हे जे काही अनकंट्रोल आणि अनगाइडेड डिस्टिंक्शन केलं होतं, सो ते बरोबर आहे का की ते व्हायोलेट करते आर्टिकल 14ला? कोर्टाने काय म्हटलं बघा, कोर्टाची काय रिझनिंग होती? सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन द ॲक्ट ॲज अनकॉन्स्टिट्युशनल. रिझनिंग, द ॲक्ट कन्फर्म arbitrary powers of the government to classify the offenses its pleasure. Okay, it failed to lay down any policy principle or guideline for classification. Object of this act, speedier trial, was to vague justify such wide distinction. एक डिस्टिंक्शन केलंय, एक काय केलंय, एक तुम्ही काय केलंय, एक काही ऑफेन्सेस वेगळे काढलेत आणि त्यांना स्पीडियर ट्रायलसाठी. आता स्पीडियर ट्रायल पण काय आहे? अँबिग्युअस आहे, वेग आहे, खूप वेग गोष्टीसाठी तुम्ही काय केलेलं आहे? एक डिस्टिंक्शन केलं. हे तुम्ही रिझनेबल क्लासिफिकेशन म्हणू शकता का? तर कोर्टाचं म्हणणं आहे याला रिझनेबल क्लासिफिकेशन म्हणता येणार नाही. नो रॅशनल नेक्सिस, इथे कुठल्याही प्रकारचा रॅशनल नेक्सिस नाही आहे. त्यामुळे इथे काय प्रिन्सिपल समोर आलं? आर्टिकल 14
परमिट्स रिझनेबल क्लासिफिकेशन बट प्रोहिबिट्स क्लास लेजिस्लेशन. हेच आपण सुरुवातीला बघितलं. रिझनेबल क्लासिफिकेशन म्हणजे इंटेलिजिबल डिफरन्शिया अँड रॅशनल नेक्सिस असेल तर इट्स ओके, अदरवाईज क्लास लेजिस्लेशन परमिटेड नाही. इथे काय झालं होतं या केसमध्ये, क्लास लेजिस्लेशन आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आहे त्रिलोचन मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा अँड अदर्स. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स अँड इक्वॅलिटीच्या संदर्भातली ही केस आहे. हे जे त्रिलोचन मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा ही जी केस आहे यामध्ये काय डिसाईड करण्यात आलं होतं. बेसिकली केस काय होती, द गव्हर्नमेंट टेंडर प्रोसेस द बिड्स ऑफ पर्सन हू हॅड ऑफर्ड द हायेस्ट टेंडर्स वेअर नॉट इमिडिएटली ॲक्सेप्टेड. ओके, बोली लावली जाते टेंडर्सच्या संदर्भामध्ये. जे गव्हर्नमेंटचे टेंडर्स निघतात त्याच्या संदर्भात काय लावली जाते, बोली लावली जाते. तर या केसमध्ये बेसिकली असं सांगण्यात आलं होतं की जे लोक जास्तीत जास्त बोली लावतील म्हणजे जास्तीत जास्त जे गव्हर्नमेंटचा फायदा करून देणारे असतील, जास्तीत जास्त पैसे कमी पैसे घेऊन काम करणार असतील किंवा जे जास्तीत जास्त हायेस्ट टेंडर वेअर नॉट इमिडिएटली ॲक्सेप्टेड. या केसमध्ये जे हायेस्ट टेंडर होतं ते इमिडिएटली ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं म्हणजे गव्हर्नमेंटने ते स्वीकारलं नव्हतं. वेअरएज त्यांनी ते वेगळ्याच व्यक्तीला दिलं होतं जे त्यांच्या विश्वासातला व्यक्ती होता, पण त्याने जी बोली लावली होती ती कमी लावली होती. ओके, instead a person who had submitted lower bids were asked to raise their bids to match the highest tender and their revised bids were accepted. This action was challenged being arbitrary and discriminatory, okay, under Article 40. आता काय झालं होतं, ज्या व्यक्तीने हायेस्ट बोली लावली होती त्याला स्वीकारलंच नव्हतं, वेअरएज दुसऱ्याच व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट किंवा ते टेंडर मिळालं होतं. सो हा मॅटर कोर्टामध्ये गेला, पण कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं मात्र इथे सांगितलं की द पर्सन हू हॅड मेड अ लोअर बिड वेअर आस्क्ड टू राईज देअर बिड्स टू द हायेस्ट अमाऊंट ऑफर देअर बाय एन्शुरिंग नो फायनान्शियल लॉस टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटनी काय केलं, त्याला सांगितलं होतं की तुझी जी काही बीड आहे ती वाढव. सो इथे गव्हर्नमेंटचा काय आहे, लॉस नाही आहे फायनान्शियली, त्यामुळे द गव्हर्नमेंट इज नॉट बाउंड टू ॲक्सेप्ट. त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंट ते ॲक्सेप्ट करण्यासाठी बाउंड नाही आहे. गव्हर्नमेंट आपले कॉन्ट्रॅक्ट्स आपले टेंडर्स हे विश्वासातल्या लोकांना देऊ शकते. द गव्हर्नमेंट हॅज द डिस्क्रिशन टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट्स विथ पर्सन who is well known, who have faithfully performed government contracts. आधी त्यांनी कदाचित चांगले कॉन्ट्रॅक्ट्स परफॉर्म केलेले असतील, गव्हर्नमेंटचा विश्वास असलेल्या लोकांना ते काय करू शकतात, आपले फर्दर जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते देऊ शकतात. रिलायबल आणि सुटेबल लोकांना ते निवडू शकतात. त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची इक्वॅलिटी व्हायोलेट होत नाहीये असं कोर्टाने सांगितलं. नेक्स्ट केस आहे ती म्हणजे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ड्यू प्रोसेस, आर्बिट्रेनेस अँड नॅचरल जस्टिसच्या रिलेटेड ही केस आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मी जसं सांगितलं गोल्डन ट्रायंगल समोर आला जो की आर्टिकल 14, 19 आणि 21चा होता. आता बघा, मेनका गांधी पासपोर्ट वॉज इम्पाउंडेड बाय पासपोर्ट ऑथॉरिटी अंडर सेक्शन 10(3)(c ऑफ पासपोर्ट ॲक्ट 1967 ग्राउंड ऑफ पब्लिक इंटरेस्ट. नो रिझन्स वेअर डिस्क्लोज, नो ऑपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग वॉज गिवन. बघा, कुठल्याही प्रकारचे रिझन्स दिले नाहीत. हे काय आहे, सरळ सरळ नॅचरल जस्टिसचं उल्लंघन आहे. इश्यू काय होता, वेदर द सेक्शन 10(3)(c of Passport Act violated Article 14, whether the procedure adopted violated Article 21, whether the principle of natural justice be violated. Government कोर्टानं काय सांगितलं, the Supreme Court held that this particular section 3 subclause 3 section 10 subclause 3(c) was unconstitutional as applied in this case. रिझनिंग काय दिली, खूप वेग आहे, म्हणजे पब्लिक इंटरेस्ट काय डिफाईन करणार तुम्ही, पब्लिक इंटरेस्ट अनडिफाईन्ड आहे, अनगाइडेड डिस्क्रिशन आहे पासपोर्ट ऑथॉरिटीचं. इट डिड नॉट प्रोव्हाइड अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड अँड डज व्हायोलेटिंग आर्टिकल 14. असा असू शकतो पब्लिक इंटरेस्टमधला क्लॉज, पण तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याचं मत मांडण्याची, त्याला ऐकूनही घेतलं जात नाहीये. सो
दिस इज अनजस्ट. सो बेसिकली या केसमध्ये हे हेड झालं होतं की द प्रोसिजर फॉलोड वॉज अनफेअर, अनजस्ट अँड अनरिझनेबल, हेन्स व्हायोलेटिव्ह ऑफ आर्टिकल 21. सो हे आर्टिकल 21चं सुद्धा काय आहे, उल्लंघन आहे. द कोर्ट रिजेक्टेड द नॅरो इंटरप्रिटेशन ऑफ प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. फक्त तुम्हाला काहीतरी एक प्रोसिजर दिली आहे तर ती प्रोसिजर फक्त फॉलो करायची, ड्यू प्रोसेस वापरायची नाही. सो हे काय आहे, चूक आहे. ड्यू प्रोसेस आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ या दोनमध्ये फरक आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे सरळ सरळ जशी प्रोसिजर दिली आहे तशी करा. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये काय होतं, तिथे आपण विचार करतो, आपण म्हणजे जे काही ऑथॉरिटी असते ती विचार करते, स्वतःचं रॅशनल वापरते, ड्यू प्रोसेसनी ती जाते. ओके. ट्रिपल टेस्ट लेट डाऊन. Any law interfering with personal liberty must be satisfied the following 3 conditions. There must be procedure established by law, Article 21. The procedure must not violate Article 19 whenever applicable, and procedure must be just, fair and reasonable and non-arbitrary, must satisfy Article 14. झाला आपला ट्रायंगल तयार. Article 14, 19 आणि 21. Procedure established by law. Principle of natural justice. The court emphasized audi alteram partem, let the other side be heard. दुसरी बाजू सुद्धा ऐकून घेतली पाहिजे, audi alteram partem. आणि नंतर absence of hearing makes the action arbitrary. जर तुम्ही दुसरी बाजू ऐकून घेतली नाही तर काय होणार आहे, क्लिअर आर्बिट्ररीनेस होणार आहे. आर्टिकल 14 काय करतं, स्ट्राइक्स टू आर्बिट्ररीनेस. थर्ड पॉइंट. ओके. सो गोल्डन ट्रायंगल डॉक्ट्रिन हीच मी सांगते मगासपासून. आर्टिकल 14, 19 आणि 21 इंटरकनेक्टेड आहेत अँड इंटरडिपेंडंट आहेत आणि यांना एकत्र वाचलं गेलं पाहिजे. 14चं इंटरप्रिटेशन करताना 19 आणि 21ला बाजूला ठेवता येणार नाही. राईट टू लाईफ पण तुम्ही बघितलं पाहिजे, राईट टू फ्रीडम्स पण तुम्ही बघितले पाहिजेत आणि राईट टू इक्वॅलिटी पण तुम्ही बघितलं पाहिजे. ओके. सो गोल्डन ट्रायंगलचा जेव्हा आपण विचार करणार, जेव्हा आपण कोणत्याही केसमध्ये इक्वॅलिटी येणार तेव्हा आपल्याला गोल्डन ट्रायंगलचा विचार करायचा आहे. 14, 19 आणि 21. कोणती केस आहे ही, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. दिस इज वाय दे आर कॉल्ड द गोल्डन ट्रायंगल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. एक्सपांडेड स्कोप ऑफ आर्टिकल 21. फक्त आर्टिकल 21 म्हणजे राईट टू लाईफ म्हणजे फक्त श्वास घेणं होत नाही, डिग्निफाईड लाईफ ही कॉन्सेप्ट आपल्या समोर आली. Established that arbitrariness violates Article 14, introduce substantive due process in India. इंडियामध्ये आत्तापर्यंत आपण आपल्या ओव्हरऑल जी काही लिगल सिस्टीम आहे त्यावर ब्रिटिशांचा प्रभाव आहे. सो प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही जी ब्रिटिश कॉन्सेप्ट होती तिचा आपल्या ओव्हरऑल सगळ्या सिस्टीमवरती आपल्याला काय दिसतोय, प्रभाव दिसतोय. ड्यू प्रोसेस कुठली आहे, US ची कॉन्सेप्ट आहे. सो ही सबस्टॅन्टिव्ह ड्यू प्रोसेस सगळ्या बाजूने विचार करून निर्णय घेणं ही पहिल्यांदा आपल्या कुठल्या केसमध्ये इंट्रोड्यूस झाली आहे, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये इंट्रोड्यूस झाली आहे. एअर इंडिया वर्सेस नरगेश मिर्झा 1981ची केस आहे. एअर होस्टेस च्या संदर्भात काही रूल्स लावण्यात आले होते जे की असे होते की द एअर इंडिया रेग्युलेशन्स रिक्वायर्ड अन एअर होस्टेस टू रिटायर ऑन अटेंडिंग 35 years of age or she married within 4 years of service or on her first pregnancy. बघा हे अशा पद्धतीने डिस्क्रिमिनेशन करणं की जर एखादी एअर होस्टेस प्रेग्नेंट आहे तर तिच्या त्या फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळेला तिला कामावरून काय केलं जाणार आहे, काढून टाकण्यात येणार आहे. किंवा या 3 पैकी कंडिशन्सपैकी जी कंडिशन सर्वात आधी होईल ती केली जाईल, असं हा पर्टिक्युलर जो काही रूल होता एअर होस्टेस रिलेटेडचा एअर इंडियानं काढलेला तो सांगत होता. आता हा जेव्हा ही गोष्ट कोर्टात पोहोचली तेव्हा इश्यू काय रेज झाला, वेदर सच सर्व्हिस कंडिशन्स वेअर आर्बिट्ररी अँड डिस्क्रिमिनेटरी अंडर आर्टिकल 14. काय कोर्टानं हेल्ड केलंय, सुप्रीम कोर्ट स्टक डाऊन द रेग्युलेशन रिलेटिंग टू टर्मिनेशन ऑफ फर्स्ट प्रेग्नन्सी. फर्स्ट प्रेग्नन्सीच्या संदर्भातली जी काही कंडिशन होती एअर इंडियाची ती सुप्रीम कोर्टानं खारिज केली, स्टक डाऊन केली. रिझनिंग काय दिली बघा, प्रेग्नन्सी इज अ नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस नॉट अ मिसकंडक्ट. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, ती स्त्री आहे तिला ती प्रेग्नेंट आहे म्हणून काय करताय, काढून टाकताय. ही एक नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस आहे, कुठल्याही प्रकारचा मिसकंडक्ट
नाही. चुकीचं काम केलंय का काही? नाही. कोर्टानं हेच सांगितलं. अँड टर्मिनेशन ऑन दिस ग्राउंड वॉज आर्बिट्ररी. सो या ग्राउंडवरती टर्मिनेट करणं हे काय आहे? चूक आहे, अनरिझनेबल आहे आणि डिस्क्रिमिनेटरी सुद्धा आहे. सच अ कंडिशन व्हायोलेटेड आर्टिकल 14. ही जी कंडिशन आहे ती काय करते? आर्टिकल 14ला व्हायोलेट करते. त्यानंतर प्रिन्सिपल काय आपल्या समोर आलं? अनरिझनेबल सर्व्हिस कंडिशन बेस्ड ऑन सेक्स अमाउंट टू डिस्क्रिमिनेशन ऑन अँड व्हायोलेट आर्टिकल 14. अनरिझनेबल जर तुम्ही सर्व्हिसमध्ये काहीतरी क्लॉज घातलेत, रूल्स बनवलेत, तर ते काय आहेत? क्लिअर व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 14 आहे. कुठल्या तरी पर्टिक्युलर सेक्ससाठी. एअर इंडिया वर्सेस एअर इंडियाच्या केसमध्ये काय होतं की एअर होस्टेस म्हणजे फिमेल सेक्सच्या व्यक्तींवरती काय होत होतं? अन्याय होत होता. सो असं कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला जर तुम्ही एखाद्या क्लासमध्ये टाकताय, एक क्लास लेजिस्लेशन सुरू करताय आणि त्याच्यामध्ये अनरिझनेबली रिस्ट्रिक्ट करताय, सो हे काय आहे? चूक आहे. रणधीर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया इक्वल पे फॉर इक्वल वर्कची ही केस आहे. म्हणजे जे लोक इक्वल काम करतायत त्यांना इक्वली पेमेंट मिळायला हवं. या संदर्भामध्ये कोर्टानं काय म्हटलं होतं? फर्स्ट टाइम कोर्टानं काय केलं होतं? रिकग्नाइज केलं होतं इक्वल पे. त्यानंतर DS नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया सोशलिझमच्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा आपण ही केस बघतो. सो आर्टिकल 14 आर्बिटरी क्लासिफिकेशन अँड वेलफेअर लेजिस्लेशनच्या संदर्भातली DS नकारा वाली केस आहे. यामध्ये रूल 34 ऑफ सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस rules created classification between pensioners who retired before a cut-off date and pensioners who retired after a date. एक डेट ठरवली DS नकारा केसमध्ये. या डेटच्या आधी रिटायर्ड झालेले पेन्शनर्स आणि या डेटच्या नंतर रिटायर्ड झालेले पेन्शनर्स, आणि त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन केलं. आता हे जे काही क्लासिफिकेशन केलं होतं ते व्हॅलिड होतं का? आर्टिकल 14 अंडर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं बघा? सुप्रीम कोर्ट स्टक डाऊन द रूल ॲज अनकॉन्स्टिट्युशनल. हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ओके. पेन्शनर्स फ्रॉम वन होमोजिनियस क्लास. तुम्ही एखादी कुठली तरी अनरिझनेबल डेट डिसाईड करता, ते काय आहे? आर्बिट्ररी आहे आणि इररॅशनल आहे. नो रॅशनल नेक्सस विथ द ऑब्जेक्ट ऑफ पेन्शन. पेन्शनर्सला डिग्निफाईड लाईफ आहे की नाही तो. सो म्हणजे एखादी कुठली तरी डेट जी तुम्हाला वाटते आणि ती डेट तुम्ही डिसाईड करून काय करताय? रिझनेबल क्लासिफिकेशन, अनरिझनेबल क्लासिफिकेशन करताय, क्लासिफिकेशन करताय जे की अनरिझनेबल आहे असं कोर्टाने म्हटलं. ओके. प्रिन्सिपल काय समोर आलं? आर्टिफिशियल और अनरिझनेबल कट ऑफ डेट्स व्हायोलेट्स आर्टिकल 14. कुठल्याही प्रकारे अनरिझनेबली तुम्हाला काय करता येणार नाही? डेट्स डिसाईड करता येणार नाही. मिट्टू वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1983 ची केस आहे. आर्टिकल 14 आणि 21च्या संदर्भातली आहे. मिट्टू मॅन्डेटरी डेथ पेनल्टीचा एक क्लॉज होता सेक्शन 303 मध्ये ऑफ इंडियन पिनल कोड. त्यामध्ये जो कोणी मर्डर करेल आणि सुरुवातीलाच तो एखाद्या लाईफ इम्प्रिझनमेंटमध्ये असेल, म्हणजे एखादा कैदी ज्याला ऑलरेडी लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली आहे, त्याने जर कुणाचा मर्डर केला तर त्याला काय होणार आहे? मॅन्डेटरी डेथ पेनल्टी मिळणार आहे. सो हे जे काही कॉन्स्टिट्युशनल याची जी काही 303ची जी काही कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी होती ती चॅलेंज झाली सुप्रीम कोर्टमध्ये. आणि इश्यू काय होता? वेदर सेक्शन 303 IPC which imposed a mandatory death sentence was violative of article 1421 of the constitution, held that the supreme court struck down section 303 of IPC. ओके. 303 ला काय केलं? सुप्रीम कोर्टाने स्टक डाऊन केलं कारण ते अनकॉन्स्टिट्युशनल होतं. लाईक आर्टिकल 14चं ते व्हायोलेशन करत होतं. काय रिझनिंग होती? Judicial discretion completely left no scope for considering circumstances of the offense, nature of crime and individual fact of the case. ओके. ते फॅक्ट टू फॅक्ट ठरेल आणि हे अशा पद्धतीने डिस्क्रिमिनेटरी प्रोव्हिजन करणं चूक आहे असं कोर्टाला वाटलं आणि म्हणून त्याने हे जे काही प्रोव्हिजन होती IPCच्या 303ची ती स्टक डाऊन केली. It treated all life convicts as one homogeneous class irrespective of the gravity of the second murder.
द क्लासिफिकेशन हॅड नो रॅशनल बेसिस अँड वॉज देअरफॉर आर्बिट्ररी. कुठल्याही प्रकारचं रॅशनल बेसिस कोर्टाला इथे दिसलं नाही, त्यामुळे व्हायोलेटिंग ऑफ आर्टिकल 14, व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21, कारण तुम्ही एकाची लाईफ काढून घेताय, सो आर्टिकल 21 सुद्धा इथे व्हायोलेट होत होतं. आणि यामध्ये आपल्या समोर काय आलं, मॅन्डेटरी डेथ पेनल्टी इज अनकॉन्स्टिट्युशनल, सेंटेन्सिंग मस्ट अलाउ ज्युडिशियल डिस्क्रिशन टू एन्श्युअर फेअरनेस अँड प्रपोर्शनॅलिटी. Arbitrariness is a punishment violates Article 14 and Article 21. नेक्स्ट आपली केस आहे इंडियन काउन्सिल ऑफ लीगल एड अँड ॲडवाइस वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया. बार काउन्सिल ऑफ इंडियानं बेसिकली काय केलं होतं, ॲडव्होकेट्स म्हणून जे एनरोलमेंटचं एज आहे ते 45 इयर्सपर्यंत मर्यादित केलेलं होतं. म्हणजे 45 वर्षापर्यंतचे जे लोक आहेत तेच फक्त काय करू शकतात, ॲडव्होकेट म्हणून एनरोल करू शकतात. द व्हॅलिडिटी ऑफ दिस रूल वॉज चॅलेंज ऑन द ग्राउंड दॅट इट वॉज आर्बिट्ररी अँड डिस्क्रिमिनेटरी. बार काउन्सिलने काय रिझनिंग दिलं होतं की हे जे लोक असतात 45च्या पुढचे, त्यांच्याकडे काहीतरी पॉवर असते किंवा ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून आलेले असू शकतात, त्यांचे काहीतरी प्रिव्हियस कॉन्टॅक्ट्स असू शकतात. ते सगळे कॉन्टॅक्ट्स, ते प्रिव्हियस जे काही त्यांचे गव्हर्नमेंट सर्व्हिसमधले जे ऑफिशियल कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरून हे लोक काय करू शकतात, नेगेटिव्हली इन्फ्लुएन्स और पोल्यूट द प्रोफेशनल एन्व्हायरमेंट पर्टिक्युलरली अफेक्टिंग यंग ॲडव्होकेट्स. सो हा जो काही इश्यू होता समोर आलेला की वेदर द रूल जे काही अप्पर लिमिट 45 इयर्स केलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे की व्हायोलेटिव्ह आहे आर्टिकल 14चं. सो हे ठरवताना सुप्रीम कोर्टाने अर्थात काय केलं आहे, स्टक डाऊन केला आहे, रूल अनकॉन्स्टिट्युशनल आहे अशा पद्धतीने. म्हणजे हे काही जे काही रिझनिंग दिलं होतं बार काउन्सिलने की प्रिव्हियस कॉन्टॅक्ट्स वगैरे वापरू शकतात, तो याला काही बेसिस दिसत नाही आहे, रॅशनल नेक्सस दिसत नाही आहे. ओके, so the court was based on assumption and conjectures, not on concrete evidence. The bar council failed to produce any material or data to support these claims. कुठल्याही प्रकारचं काही रिसर्च वगैरे काही बार काउन्सिलने दिलेला नव्हता, त्याच्यामुळे हा क्लेम जो काही त्यांचा होता तो ते प्रूव्ह करू शकले नाही, तो कोर्टात टिकू शकला नाही. cannot justify a blanket prohibition against all persons about certain age. एक certain age 45 का निवडलं, 50 का नाही निवडलं, 40 का नाही निवडलं. सो काय म्हणजे याच्या मागचं जे काही लॉजिक होतं ते लॉजिक काही कोर्टाला समजलं नाही. द रूल वॉज आर्बिट्ररी, अनरिझनेबल, डिस्क्रिमिनेटरी, डिनाईड राईट टू प्रॅक्टिस ऑफ प्रोफेशन, ओके, राईट टू प्रॅक्टिस प्रोफेशन अँड एंटायर क्लास ऑफ द पर्सन विदाउट जस्टिफिकेशन. हे आर्बिट्ररी एक्सक्लुजन होतं. सो स्ट्राईक टू आर्बिट्ररीनेस म्हणजे काय, तर हे की अशा पद्धतीने तुम्हाला वाटतं तो निर्णय बार काउन्सिलनी घेऊ शकत नाही, तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही 45 एज नंतर बंद करणार, याला काही अर्थ नाही. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज अंडर आर्टिकल 14. ठीक आहे. प्रिन्सिपल एज बेस्ड रिस्ट्रिक्शन्स विदाउट रिझनेबल जस्टिफिकेशन आर अनकॉन्स्टिट्युशनल. फंडामेंटल राईट्स बेस्ड ऑन मेअर apprehensions, misuse of few cannot be ground to deny rights to many. काही लोकांनी मिसयूज केला म्हणून बाकीच्यांचे आपण अधिकार काढून घेऊ शकत नाही, हक्क काढून घेऊ शकत नाही. सो या केसचा सिग्निफिकन्स काय आहे, स्ट्रेंथन ज्युडिशियल स्क्रुटिनी ओव्हर रेग्युलेटरी पॉवर्स अँड प्रोफेशनल बॉडीज. बार काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे, प्रोफेशनल बॉडी आहे, जसे मेडिकल काउन्सिल, बार काउन्सिल, या ज्या काही प्रोफेशनल बॉडीज आहेत. सो ह्या बॉडीजवरती कुठल्या तरी प्रकारचं रेग्युलेशन असणार आहे. बेसिकली ते कोर्टाचं असणार आहे, ज्युडिशियल स्क्रुटिनी तिथे होणार आहे. रिस्ट्रिक्शन्स ऑन प्रोफेशन मस्ट बी रिझनेबल ऑर एव्हिडन्स बेस्ड. reinforce the doctrine that Article 14 strikes at arbitrariness. Okay. National Legal Services, next case आहे National Legal Services Authority versus Union of India 2014 ची. यामध्ये बघा आर्टिकल 14, 15, 16 and 21 रिकॉग्निशन ऑफ थर्ड जेंडर. या सगळ्याच्या संदर्भात थर्ड जेंडर, ट्रान्सजेंडर्स जे आहेत त्यांना पर्सन म्हणून ट्रीट करायचं की नाही, या संदर्भात रिकॉग्निशन ऑफ थर्ड जेंडर या संदर्भातली ही केस आहे. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. द केस वॉज फाईल्ड सिकिंग लीगल रिकॉग्निशन. यांना लीगल रिकॉग्निशन मिळणार का ट्रान्सजेंडर्सना? पर्सन्स, हिजरास अँड अदर transgender communities as a separate gender and enforcement of their fundamental rights.
त्यांना लिगल रिकॉग्निशन मिळालं तर त्यांना फंडामेंटल राईट्स मिळणार आहेत. फंडामेंटल राईट्स मिळाले तर इक्वॅलिटी, फ्रीडममध्ये प्रोफेशनचा राईट येणं. सो ह्या सगळ्या गोष्टी या संदर्भात जोडलेल्या होत्या. केस खूप जास्त महत्त्वाची होती. इश्यू काय होता, ट्रान्सजेंडर पर्सन्स फॉल विदिन द एक्सप्रेशन ऑफ पर्सन. बघा हे व्यक्ती पर्सन या डेफिनेशनमध्ये येतात का आर्टिकल 14च्या, असा वाद होता. वेदर डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर आयडेंटिटी व्हायोलेट्स आर्टिकल 14, 15 अँड 16. सुप्रीम कोर्टनी काय हेल्ड केलं, रिकग्नाइज केला ट्रान्सजेंडर पर्सन्स ॲज अ थर्ड जेंडर. सो आपल्याला एक तिसरा कॉलम दिसतो अदर्स म्हणून. सो हे कशामुळे झालंय, हे नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडियामुळे झालंय. ओके, अँड अफर्म देअर कॉन्स्टिट्युशनल राईट्स रिकग्निशन. ट्रान्सजेंडर्सच्या कॉन्स्टिट्युशनल राईट्सला रिकग्निशन कशाच्या थ्रू मिळालं, तर सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंट थ्रू मिळालं. रिझनिंग काय होती, गॅरंटीज इक्वॅलिटी. आर्टिकल 14 मध्ये जी इक्वॅलिटी आहे ती एनी पर्सनला आहे. सो एनी पर्सन मध्ये काय येतं, ट्रान्सजेंडर्स सुद्धा येतात असं कोर्टानं रिझनिंग दिलं. वर्ड सेक्स in article 15 and 16 not limited to biological sex, male or female, but it includes gender identity. ओके, सेक्स हा याचं जे लिमिटेड इंटरप्रिटेशन होत होतं फिमेल अँड मेल, सो त्याला बाजूला करत कोर्टानं काय सांगितलं की हा जो सेक्स वर्ड आहे तो फक्त बायोलॉजिकल सेक्सच्या संदर्भात नाही आहे, तर तो जेंडर आयडेंटिटीच्या रिलेटेड आहे. डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ट्रान्सजेंडर पर्सन इज देअरफॉर प्रोहिबिटेड. सो ट्रान्सजेंडर पर्सनच्या संदर्भातलं जे डिस्क्रिमिनेशन आहे ते प्रोहिबिट केलं. जेंडर आयडेंटिटी इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ पर्सनल ऑटोनॉमी अँड डिग्निटी. ओके, जेंडर आयडेंटिटी जी होती ती पार्ट ऑफ पर्सनल ऑटोनॉमी आणि डिग्निटी आहे. ओके, तर प्रत्येकाला ठरवण्याचा अधिकार आहे की काय त्या व्यक्तीचं जेंडर आहे, त्याला कशा प्रकारे जगायचं आहे. सो हा पार्ट इंटिग्रल पार्ट आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा, पर्सनल ऑटोनॉमीचा. प्रिन्सिपल काय समोर आलं या केसमध्ये, नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आर्टिकल 14 हॅज अ वाईड ॲम्बिट अँड अप्लाइज इक्वली टू ट्रान्सजेंडर पर्सन. खूप मोठं ॲम्बिट आहे आणि ते इक्वली सगळ्या ट्रान्सजेंडर पर्सन्सना अप्लाय होतं. डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ जेंडर आयडेंटिटी इज अनकॉन्स्टिट्युशनल. जेंडर आयडेंटिटीच्या बेसिसवरती कोणत्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन करणं हे काय आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ट्रान्सजेंडर पर्सन्स आर एंटायटल्ड टू इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. सगळ्यांना इक्वल राईट्स मिळणार आहे. सो बेसिकली जेंडर जस्टिसच्या संदर्भातली केस आहे. मिनिंग ऑफ इक्वॅलिटीला एक्सपांड केलं आणि जी काही बायनरी नोशन होती सेक्सची, मेल आणि फिमेल, त्याला दूर करत एक थर्ड जेंडर, अदर्स याचा पण विचार समोर आला. इथे खऱ्या अर्थानं इक्वॅलिटी आली असं आपल्याला म्हणता येईल. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड इक्वॅलिटी बिफोर लॉ आपल्याला इथे दिसून यायला लागली. स्ट्रेंथन सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी, फक्त ऑब्जेक्टिव्ह जे वाटतंय, जे दिसतंय मेल फिमेल एवढंच न करता एक सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपल्या ओव्हरऑल सिस्टीममध्ये आपल्याला या केसमधून दिसली. ओके, ट्रान्सजेंडर्सना राईट, जे काही लिगल राईट्स होते किंवा जे लिगल रिकग्निशन होतं ते या केस थ्रू मिळालं. नेक्स्ट केस आहे शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 2017ची केस आहे. ट्रिपल तलाक जजमेंट म्हणून आपण ह्या केसला ओळखतो. काय होतं, द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ तलाक उल बिद्दत. ओके, जे 3 वेळा तलाक असं प्रोनाऊन्स केल्यानंतर हजबंडने वाईफला तलाक दिला जात होता, दॅट इज तलाक उल बिद्दत. यामध्ये हे तलाक उल बिद्दत चॅलेंज झालं या केसमध्ये शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया. where a Muslim man could dissolve marriage instantly without any scope of reconciliation. कुठल्याही प्रकारचा विचार नाही आहे, कुठल्याही प्रकारची अडकाठी नाही आहे. फक्त एका मेलला रिलेशनशिपमधल्या मेलला वाटलं, मॅरेज रिलेशनशिपमधल्या, की मला डिवोर्स द्यायचा आहे, डिझॉल्व करायचं आहे मॅरेज, तर फक्त 3 वेळा प्रोनाऊन्स केल्यानंतर तलाक हा वर्ड काय मिळत होता, डिवोर्स मिळत होता. सो त्याला चॅलेंज करण्यात आलं या पर्टिक्युलर केसमध्ये. वेदर द प्रॅक्टिस ऑफ इन्स्टंट ट्रिपल तलाक व्हायोलेट्स आर्टिकल 14 ऑर नॉट हा इश्यू होता. सुप्रीम कोर्टने डिक्लेअर केलं तलाक उल बिद्दत काय आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ओके, आणि वेअरॅज ह्याला क्रिमिनलाइज सुद्धा केलं. इट प्रोव्हाइड्स नो ऑपॉर्च्युनिटी टू रिकन्सिलिएशन, फेअरनेस और रिझन. कुठल्याही प्रकारचं
पुनर्विचार नाही आहे याच्यामध्ये, कुठल्या प्रकारचं रॅशनल नाही आहे, कोणत्याही प्रकारे विचारपूर्वक केलेली कृती नाही आहे. आणि मॅरेज ही एक सिरियस कमिटमेंट असते आणि त्या सिरियस कमिटमेंटमध्ये रागाच्या भरात फोनवरून कुठल्याही टेलिकम्युनिकेशन वापरून किंवा काहीही कोणत्याही प्रकारे जे काही डिवोर्स होत होते, सो त्याला कोर्टानं काय केलं, नकार दिला. त्याला जे काही विरोध करणारं ओपिनियन होतं ते दिलं. आणि सच प्रॅक्टिसेस मॅनिफेस्टली आर्बिट्ररी, ह्या प्रॅक्टिसेस काय आहेत, आर्बिट्ररी नेचरच्या आहेत असं कोर्टानं सांगितलं. प्रिन्सिपल काय समोर आले बघा, द लॉ ऑर प्रॅक्टिस कॅन बी स्टक डाऊन इफ मॅनिफेस्टली आर्बिट्ररी, मॅनिफेस्ट आर्बिट्ररीनेस व्हायोलेट्स आर्टिकल 14. ओके, आर्टिकल 14चं हे क्लिअर कट व्हायोलेशन आहे, कारण मेलकडे काहीतरी सुपर पॉवर्स आहेत आणि वेअरॅज वुमनकडे त्या नाही आहेत. तलाक उल बिद्दत सारख्या केसमध्ये स्ट्रेंथन अ डॉक्ट्रिन ऑफ मॅनिफेस्ट आर्बिट्ररीनेस, एन्शुअर्ड जेंडर जस्टिस विदिन पर्सनल लॉ. जेंडर जस्टिसची ही अजून एक केस आपल्या समोर आहे. त्यानंतर नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 LGBTQ पर्सन्सच्या राईट्सच्या संदर्भातली आहे. यामध्ये कोणते कोणते आर्टिकल्स इन्व्हॉल्ड आहेत बघा, आर्टिकल 14, 15, 19 अँड 21. फॅक्ट्स काय आहेत, सेक्शन 377 ऑफ इंडियन पिनल कोड क्रिमिनलाइज consensual sexual relations between adults of the same sex. The provision was challenged as being discriminatory against LGBTQ persons. ओके, 377 सेक्शन होतं IPC मधलं, ज्यामध्ये ते कन्सेन्शुअल सेक्सला सुद्धा क्रिमिनलाइज करत होतं सेम सेक्स मधल्या. ओके, सेम सेक्स मेल मेल फिमेल फिमेल, ओके, यांच्यामधलं जे सेक्शुअल रिलेशन आहे त्याला सुद्धा हे इंडियन पिनल कोडमधलं 377 काय करत होतं, क्रिमिनलाइज करत होतं. सो जे LGBTQ कम्युनिटी आहे, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर, या सगळ्यांच्या राईटला काय होत होतं, हॅम्पर होत होतं. ओके, सो हे जे 377 होतं ते व्हायोलेट करतंय का राईट टू इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 14 ऑफ सेम सेक्स कपल. कोर्टाने म्हटलं 5 जज बेंच होती आणि हे जे काही 377 आहे त्याला स्टक डाऊन करण्यात आलं. 377 टू एक्सटेंड इट क्रिमिनलाइज कन्सेन्शुअल सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज बिटवीन अडल्ट्स. सो अशा पद्धतीने जी कन्सेन्शुअल म्हणजे दोघांच्या संमतीनं होणारी जी काही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आहे तिला क्रिमिनलाइज करता येणार नाही असं कोर्टाने निर्णय दिला. मागचं रिझनिंग काय होतं, हा जो काही LGBTQ कम्युनिटी आहे तो एक स्पेशल क्लास आहे, डिस्टिंक्ट अँड आयडेंटिफायबल क्लास आहे. सो त्यांचं अस्तित्व एक प्रकारे आपण काय करू शकत नाही, नाकारू शकत नाही. क्रिमिनलायझेशन ऑफ कन्सेन्शुअल सेम सेक्स रिलेशन वॉज इररॅशनल अँड आर्बिट्ररी. हे जे क्रिमिनलाइज करणं आहे ते काय आहे, इररॅशनल आहे, आर्बिट्ररी आहे. इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 40 डिमांड इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल सेक्शुअल ओरिएंटेशन. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर कोणत्याही प्रकारचं काय असेल सेक्शुअल ओरिएंटेशन असलं तरी सुद्धा त्यांना काय आहे, त्यांना इक्वली ट्रीट केलं पाहिजे आणि ते इक्वल रिस्पेक्ट डिमांड करतात, डिझर्व करतात. ओके, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी मस्ट प्रिव्हेल ओव्हर सोशल मोरॅलिटी. सोसायटीला काहीतरी वाटतंय, सोसायटीला हे चुकीचं वाटतंय, तर याचा विचार आपण काही अंशी करायला नको, कारण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी काय आहे, सुप्रीम आहे. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचा विचार केला गेला पाहिजे. डिक्रिमिनलायझेशन झालं बेसिस ऑन सेक्शुअल ओरिएंटेशन, व्हायोलेट्स आर्टिकल 14. इक्वॅलिटी इन्क्लूड्स द राईट टू बी डिफरंट. सिग्निफिकन्स काय होता, हिस्टॉरिकल अफर्मेशन ऑफ LGBTQ अँड इक्वॅलिटी राईट्स. जे काही हिस्टॉरिकली अन्याय झालेला होता LGBT कम्युनिटीवरती, सो तो या जजमेंट थ्रू दूर झाला, एक्सपांड झालं. 14चं जे काही 14चा जो काही आवाका होता तो, आणि रिएन्फोर्स डिग्निटी, ऑटोनॉमी आणि प्रायव्हसीला हे झालं. कारण हे प्रायव्हेट ॲक्ट आहे, हा कन्सेन्शुअल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी बिटवीन टू अडल्ट, मेल फिमेल कोणाही मधलं, तर काय आहे, प्रायव्हसीचं उल्लंघन आहे, तुम्ही त्याला क्रिमिनलाइज करताय. सो दिस इज व्हेरी बॅड और व्हेरी अनडिग्निफाईड. ओके,
expanded Article 14 to religious practices affecting civil rights, reinforced dignity, autonomy and privacy. Indian Young Lawyers Association vs State of Kerala 2018चं नेक्स्ट आपली केस आहे साबरीमाला टेम्पल केस. काय झालं होतं साबरीमाला टेम्पल केसमध्ये बघा, फॉलोड अ कस्टम विच प्रोहिबिटेड वुमेन बिटवीन एज ऑफ 10 to 15. सो 10 ते 50 या वयोगटातल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना मंदिरामध्ये जायला काय होता, मज्जा होता. कारण हे काय होते, मेन्स्ट्रुअल एज आहे. ओके, मासिक पाळी येण्याचा हा काळ आहे. तर त्या काळामध्ये म्हणजे 10 ते 50 वर्षापर्यंत काय होतं, साबरीमाला टेम्पलमध्ये वुमन्सला प्रवेश नव्हता. ओके, सो वुमन एंट्रीच्या संदर्भातलं हे पूर्ण वाद होता. हा कोर्टामध्ये गेला. सो ही जी काही प्रॅक्टिस होती 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना रिस्ट्रिक्ट करण्याची, ती चॅलेंज झाली आणि दिस प्रॅक्टिस वॉज चॅलेंज. कोर्टानं काय म्हटलं बघा, कोर्टानं म्हटलं द सुप्रीम कोर्ट डिक्लेअर द प्रॅक्टिस अनकॉन्स्टिट्युशनल. इट वॉज अनकॉन्स्टिट्युशनल. ही प्रॅक्टिस अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं म्हटलं. रिझनिंग काय दिलं, अगेन आर्टिकल 14चं रिझनिंग देण्यात आलं की आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी आहे. सो इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज आहेत. इथे फक्त वुमन्स आहेत 10 ते 50 वयोगटातल्या आणि सोल बेसिस आहे बायोलॉजिकल फॅक्टर्स इन आर्बिट्ररी अँड डिस्क्रिमिनेटरी. द प्रॅक्टिस व्हायोलेट्स वुमन्स डिग्निटी अँड ऑटोनॉमी. ओके, महिलांनाच प्रवेश नाकारला जातोय. सो एक्सक्लुडिंग ओनली वुमन्स, इक्वॅलिटीचं उल्लंघन आहे. अँड रिलिजियस प्रॅक्टिसचं जे काही प्रोटेक्शन मिळतं, सो द एक्सक्लुजन वॉज नॉट अन इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस. ही कुठल्याही प्रकारे एकदम इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस नाही आहे आर्टिकल 25 अंडर. सो कोर्टानं काय केलं, ही जी काही टेम्पल एंट्री केस होती वुमन्सच्या रिलेटेड 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना विरोध केला जात होता. सो याला कोर्टानं काय ठरवलं, कोर्टानं याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. ओके, द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट परमिट पॅट्रियार्कल नोशन्स टू ट्रम्प फंडामेंटल राईट्स. सो कुठल्याही प्रकारचे पॅट्रियार्कल नोशन्स कोर्ट फॉलो करणार नाही असं स्पष्ट केलं. सो कस्टम्स आणि ट्रॅडिशन सुद्धा काय करू शकत नाही. कॉन्स्टिट्युशनलची जी मोरॅलिटी आहे, कॉन्स्टिट्युशनलचं जे ज्युरिस्प्रुडन्स आहे, कॉन्स्टिट्युशनलची सुपेरियरिटी आहे, फंडामेंटल राईट्स आहेत ते व्हायोलेट करणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. हे सांगण्यात आलं. इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 14 इन्क्लूड जेंडर जस्टिस. आपण आत्तापर्यंत ज्या केसेस बघत आलो त्याच्यात जेंडर जस्टिस आपल्याला प्रॉमिनेंटली दिसतोय. सो जेंडर जस्टिसवरती सुद्धा आर्टिकल 14चा काय आहे, फोकस आहे. डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन मेन्स्ट्रुएशन इज अनकॉन्स्टिट्युशनल. लँडमार्क जजमेंट फॉर वुमन्स राईट स्ट्रेंथन सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी. फक्त ऑब्जेक्टिव्ह इक्वॅलिटी नाही, सबस्टॅन्टिव्ह होल विचार करून घेतलं गेलेलं डिसिजन होतं. आणि रिअफर्म्ड सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ओव्हर सोशल प्रॅक्टिसेस. अगेन सोशल प्रॅक्टिसेस, LGBTQ कम्युनिटीच्या संदर्भातली सोशल प्रॅक्टिसेस असेल, नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये ट्रान्सजेंडर संदर्भातली सोशल प्रॅक्टिस असेल किंवा साबरीमाला जजमेंटमध्ये वुमन्सच्या संदर्भातली सोशल प्रॅक्टिस असेल. काय आपण बघतोय, कोर्टानं सगळं या ज्या काही सोशल प्रॅक्टिसेस आहेत त्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं आहे आणि कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, कॉन्स्टिट्युशनल सुपॅरियरिटीला काय केलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. सो बेसिकली हा आपला होता आर्टिकल 14. पण 3 पॉईंट्स बघितले आपल्या या मॉड्यूलमधले आर्टिकल 14च्या अंडर येणार. नेक्स्ट आपला पॉईंट आर्टिकल 15चा आहे. काय आहे तर प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट सिटीजन असेल, वुमन अँड चिल्ड्रन असेल आणि बॅकवर्ड क्लास आणि इम्पॅक्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन इन एज्युकेशन असेल. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आर्टिकल 14 खूप केसेस आहेत, खूप जास्त गोष्टी घडलेल्या आहेत आर्टिकल 14च्या संदर्भातल्या. कारण डिस्क्रिमिनेशन प्रत्येक टप्प्यावर होत असतं. ओके, सो त्याला चॅलेंज केलं जाणं, कोर्टानं आपलं जजमेंट देणं आणि हे सुद्धा आपण बघितलं की हे इव्हॉल्विंगच ही गोष्ट आहे. सुरुवातीला इक्वॅलिटीच्या संदर्भातला एक नॅरो अप्रोच होता, आता तो एक ब्रॉडर अप्रोच बदला आहे आणि आपल्यासमोर साबरीमालासारखे जजमेंट्स येत आहेत. सो हे कॉन्स्टंटली इव्हॉल्व होणार आहे. सोसायटी चेंज होणार, तसं अजून गोष्टी बदलणार, अजून गोष्टी आपल्यासमोर येणार. शायरा बानो एक हिस्टॉरिकल जजमेंट आपण बघितलं की तलाकुल बिद्दत किती म्हणजे इनह्युमन प्रॅक्टिस आहे. सो त्याला सुद्धा कोर्टानं नो म्हटलंय.
अजून गोष्टी जास्त छान पद्धतीने इम्प्रूव्ह होतील, कारण आपल्याकडे काय आहे, स्ट्रॉंग पॉवर आहे आर्टिकल 14ची इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 15 सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे, आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.